गेल्या 6 वर्षांनी आमदार मंगेश कुडाळकर साहेबांची मागणी आज पूर्ण या नागरिकांसाठी झालेली आहे। त्याबद्दल मला देखील समाधान आहे। मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना त्याला 8-8.5 कोटी रुपये मंजूर केले होते। त्या इमारतीचं भूमिपूजन देखील माझ्या हस्ते झालं होतं। की कुडाळकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईल की आठवणीत ठेवून, असं सहसा होत नाही, आठवणीत ठेवून उद्घाटनाला देखील त्यांनी मला बोलवलं आणि नागरिकांचं प्रेम त्यांच्या बाबतीतलं आहे। मला पूर्ण खात्री आहे की भविष्यामध्ये देखील फार मोठ्या मताधिक्यानं मंगेशजी कुडाळकर हे विधानसभेत पुन्हा निवडून येतील। मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही महिला भगिनींनाच जर विचारलं तर बरं राहील। ज्या पद्धतीनं लाखो महिला या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत आणि जे आज उद्या फॉर्म भरणार आहेत, ऑगस्टमध्ये फॉर्म भरणार आहेत, त्यांना देखील 2 महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत रक्षाबंधनच्या निमित्तानं। त्याच्यामुळं काही लोकांना पोटसूळ उठलेलं आहे। आपली सत्ता फार मोठ्या फरकाने येत नाही हे त्यांना माहिती झाल्यामुळं आमच्या ते योजना बदलावतात। आज या ठिकाणी मला खरोखरच अभिमान वाटतोय की माझ्या मतदारसंघामध्ये टिळकनगर विभागामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरावस्थेमध्ये ही समाज मंदिर होतं आणि अनेक नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी चांगलं समाज मंदिराचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यावेळेचे म्हाडाचे अध्यक्ष आपले उदय सामंत साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये हा निधी मंजूर केला आणि त्यानंतर लागलीच्या कामाला सुरुवात झाली आणि जवळजवळ आपण बघितलं असेल तर तळमजला अधिक 2 मजले ग्राउंड+2 अशा प्रकारची दिमागदार वास्तू या टिळकनगरमध्ये उभी राहिली। समाज मंदिराचा उपयोगच पुणे समाजासाठी आहे आणि मुळातच म्हाडाची ही वास्तू असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं समाजासाठी विविध घटकांसाठी विविध जे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अशा सर्व व्यक्ती मंडळ संस्था निश्चितपणे या समाज मंदिराचा लाभ घेतील असं मला निश्चितपणे वाटतं। त्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि मला त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे आणि मी स्वतः त्या मतदारसंघात राहत असल्यामुळे बाहेरचा कुणीही व्यक्ती त्या ठिकाणी येणार नाही अशी मी स्वतः दखल घेईन आणि तो प्रकल्प धारावीतच कसं काय राबवला जाईल आणि कुर्लेकरांना एक मोकळा श्वास त्या बॉटॅनिकल गार्डन आणि क्रीडा संकुलच्या माध्यमातून कसा मिळेल मी निश्चितपणे